क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। नेरळ शहर आणि परिसर प्रथमच सलग 5 दिवस अंधारात राहिल्यानंतरही वीज समस्या सुटत नसल्याने नागरिकांचा संताप वाढला होता। याच परिस्थितीत नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या युवा तरुणांसह वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटणाऱ्या महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा नेरळ व्यापारी संघटनेने महावितरणाच्या उपविभागीय कार्यालयात सत्कार केलाय। झपाट्यानं नागरीकरण झालेल्या नेरळकरांना जुलै महिन्यात 5 दिवस वीज नसल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले। महावितरणाकडून समस्या सोडवण्यास विलंब होत असल्याने विशाल साळुंके यांच्या नेतृत्वाखाली नेरळमधील विविध राजकीय पक्षातील युवा तरुणांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत ही लढाई हाती घेतली आणि रस्त्यावर उतरून आवाज उठवला। त्यांच्या पाठपुराव्यानंतर अतिरिक्त कर्मचारी आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात आला। या काळात महावितरणाच्या कर्मचारी संध्या सांगळे यांनी नागरिकांना सातत्याने दिलासा देत परिस्थितीची माहिती दिली। महिला असताना देखील रात्रीच्या अंधारात आपल्या सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून भर पावसात त्या उभ्या होत्या। त्यांच्यासह गुरुनाथ भालके, तुकाराम निरगुडा, आवेज खान पठाण, महेश पोसाटे आणि सुरेश निरगुडा यांनी पावसातही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली। नेरळ उपअभियंता मोतीराम राग आणि अधिकारी हिंगणकर यांनीही स्वतः रस्त्यावर उतरून कामाचा आढावा घेतला, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेतले। दरम्यान शहरातील बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर बदलून आणण्यासाठी विशाल साळुंके आणि जयवंत साळुंके या दोघा बंधूंनी स्वतःचा टेम्पो उपलब्ध करून देत या कामात महत्वाची मदत केली। युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल साळुंके, संदीप उतेकर, प्रमोद कराळे, गोरख शेफ, राहुल भाटकर, हेमंत चव्हाण, सुरेश राणे आणि देवेंद्र दाभणे तसेच महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी नेरळ व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष कमलेश ठक्कर, पप्पू कटारिया, प्रीतम गोरी, मेहुल कटारिया यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5 दिवसांच्या अंधाराविरोधात तरुणांनी पेटवलेली वीज लढाई आणि महावितरण कर्मचाऱ्यांची मेहनत याचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम पार पडलाय। अतिवृष्टीमुळे नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात विजेचे तार तुटल्याने तसेच खांब आडवी पडल्याने मोठ्या प्रमाणात सतत 5 दिवस नेरळकरांना लाईट मिळाली नव्हती। नेरळकरांमध्ये घराघरात लहान मुलं, आजी आजोबा यांनाही त्रास होत होता। तर तेव्हा नेरळकरांचे युवा कार्यकर्ते सर्व MSEB वर आपला मोर्चा घेऊन वळले व त्यांना MSEB च्या अधिकाऱ्यांना त्या विषयावरती त्याची दखल घ्यायला भाग पाडले। त्यामुळे MSEB चे सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला योग्य ते सहकार्य करून 24 तासात लाईट आणून दिली। त्यामुळे आम्ही व्यापारी फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही नेरळचे युवा तरुण व MSEB चे जे धडणीचे कार्यकर्ते कर्मचारी होते त्यांना बोलवून त्यांचे भव्य सत्कार करण्यात आले। सत्कारात जो व्यापारी वेलफेअर असोसिएशनकडून करण्यात आलाय त्यामध्ये तसं बघायला गेलं तर राज साहेब ज्या दिवशी आमचं आंदोलन होतं त्या दिवशीच मला वाटतं त्या दिवशी झाले ना अगोदर आलेलं हां, पण जे विशेष सहकार्य केलं, जे सामान मिळवण्यासाठी किंवा कर्मचारी इकडचे तिकडे हे करण्यासाठी, त्यात विशेष सहकार्य म्हणजे आपल्या राज साहेबांनी आपल्याला दिले नेरळकरांसाठी। त्यामुळं विशेष आभार मानतो त्यांचे आणि यापुढे सुद्धा आम्हाला असेच तुम्ही सहकार्य करत राहा। आता पण तुम्ही मेन गोष्ट आणि आमच्या राहिलेल्या सांगळे मॅडमनी पण ते 3-4 दिवस खूप मेहनत घेऊन आपली नेरळकरांची लाईट पुन्हा व्यवस्थितरित्या करून दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद। नमस्कार। आज आपले व्यापारी फेडरेशन आणि समस्त नेरळकर म्हणून आज सर्वजण जमलेलो आहोत। आज आपल्या महावितरणचे अधिकारी राजसाहेब यांच्याबरोबर आज सविस्तर चर्चा झाली। जी मागील महिन्यात जो
वीज पुरवठ्याचा जो खेळखंडोबा चाललेला त्याच्यात बऱ्याच प्रमाणात त्यांनी सुधारणा करून आणलेली आहे. तसंच आगामी महिन्याभरात उर्वरित जे कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो आणि जो विद्युत पुरवठा सुरळीत करायचा आहे त्या दृष्टीने त्यांनी एक चांगल्या प्रकारे सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी करून त्या गोष्टी महिन्याभरात ते आपला सगळा वीज पुरवठा एकदम व्यवस्थित करून देणार आहेत. तसेच आपल्या खालच्या नाक्यावरचा जो रस्त्याच्या मध्यभागी जो पोल आहे तो पण ते महिन्याभरात शिफ्टिंग करून देणार आहे साईडला, असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे आपण जे आंदोलन उपोषण घेतलं होतं 20 तारखेपासून ते समस्त नेरळकरांच्या वतीने ते आपण थोडं महिन्याभरात 1-2 महिन्यासाठी स्थगित करतोय. जर साहेबांनी आणि पूर्ण महावितरण कर्मचाऱ्यांनी, देशमुख साहेब असतील, राज साहेब आहेत, परत आपल्याला सहकार्य केलेले इंकणकर साहेब आहेत, सांगळे मॅडम यांनी जे आश्वासन दिलेलं आहे तर त्या महिन्याभरात ते विद्युत पुरवठा सुरळीत केला तर आपल्याला उपोषण करण्याची गरज पडणार नाही. तरी आपण आपलं उपोषण हे महिन्याभरासाठी स्थगित करतोय आणि सर्व साहेब लोकांचे आणि आमच्या व्यापारी फेडरेशनचे आणि सर्व नेरळकरांचे आम्ही आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य सगळ्यांनी ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.